हाय, मी अक्षता आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे गोवा ट्रिपचा। तर आम्ही ना 3 दिवसाचं प्लॅनिंग केलं होतं। हा फर्स्ट डेचा ब्लॉग आहे। आय होप तुम्हा सर्वांना तो आवडेल। तर आम्ही ना डोंबिवलीवरून पनवेलला चाललो होतो, आमची ट्रेन होती म्हणून। हा माझा दादा, माझे दोन्ही भाऊ, माझी वहिनी आणि आमची छोटीशी पिल्लू जी फोनवरती खेळते, तुम्ही बघू शकता। फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आणि हा आमचा कोच आहे। सर्व सेट करून बॅगा वगैरे आम्ही बसलो होतो ट्रेनमध्ये। आणि मी आहे ना पहिल्यांदाच एवढं लांबचं ट्रॅव्हलिंग करते, ट्रिप करते, तर म्हटलं एक छोटासा प्रयत्न करू ब्लॉग बनवून। जर माझ्याकडून काही चुकलं तर प्लीज मला माफ करा। फायनली आम्ही गोव्यामध्ये पोहोचलो आहे आणि तुम्ही आनंद बघू शकता आमच्या चेहऱ्यावरचा। तर आम्ही ना टॅक्सी केली होती हॉटेलपर्यंत जायला। मी ना ऐकून आहे की गोव्यामध्ये खूप स्कॅम होतात, तर बघू पुढे काय होतं आहे आता। आम्ही हॉटेलवरती पोहोचलो होतो आणि ही आमची रूम आहे, तुम्हाला दाखवते मी। हॉटेलवरती पोहोचून आहे ना आम्ही तयार झालो सगळेजण, कारण आम्हाला जायचं होतं नंतरला। दाखवते मी तुम्हाला आम्ही कुठे चाललो आहे। तर ही माझी वहिनी आहे, तयार होते। ओके, तर आम्ही सगळे तयार होऊन आहे ना निघालो होतो आता फिरायला। तुम्ही बघा आमची पिल्लू कशी पटापट चालते आहे, म्हणजे ती ना जराही दमली नाही आता एवढं रात्रभर ट्रॅव्हलिंग करून। आज आम्ही ना सर्व किल्ले बघायचे ठरवले आहेत आणि आम्ही पोहोचलो होतो चापोरा फोर्टवरती। ही त्याची एंट्री आहे वरती जाण्यासाठी। या काहीतरी 150 की 200 स्टेअर्स आहेत आणि हे तुम्ही बघू शकता, त्याची हिस्ट्री आहे इथे। आणि वरती जाऊन आहे ना काहीसा असा व्ह्यू दिसत होता, खूप छान वाटत होता। अच्छा, तर इथे ना एका पिक्चरची शूटिंग पण झाली। हा तो स्पॉट होता जो मागे गेला आहे। कोणाला आठवलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये कोणता पिक्चर आहे तो। आणि ही माझी वहिनी मला ओरडते खाली उतर खाली उतर म्हणून, कारण मी वरती चढून शूट करत होते। ही आहे ना सर्व पायऱ्या ज्या आहेत त्या लास्टपर्यंत स्वतः उतरलेत, ते पण एवढ्या उन्हातून। खूप ऊन लागलं म्हणून ना आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन लिंबू पाणी घेतलं होतं। ओके, तर हा आमचा नेक्स्ट स्पॉट आहे पॅरा रोड। छान आहे, दोन्ही बाजूला नारळाची झाडं आहेत। इथे ना मला आमच्या गावाकडची कोकणातली आठवण आली। हे नारळाची झाडं आणि इथे भात शेती पण आहे, हे बघा दिसतंय व्हिडिओमध्ये। आता दिवाळीमध्ये आहे ना आमच्याकडे भात कापायला सुरुवात करतात। आता इकडे कधी करतात नाही माहीत, पण हे भात झालं आहे आता कापण्यासाठी, म्हणजे ते दिसतंय पिवळं पिवळं। फिरून फिरून खूप भूक लागली म्हणून मग आम्ही हॉटेलमध्ये आलो होतो। आणि हे माझ्या मागे जे दादा आहेत ना ते कोणतं तरी सॉन्ग म्हणत होते। अच्छा, गोव्याला ना जेवण थोडं कॉस्टली आहे, म्हणजे इथे मी मेनू कार्ड बघितलं त्यावरून तरी कळतं आहे असं की खूप कॉस्टली आहे इकडचं जेवण। आम्ही ना फ्राय राईस मागवला होता मी माझ्यासाठी, माझ्या वहिनी व्हेज आहे सो तिने पण व्हेज बिर्याणीच मागवली होती। तुम्हाला हॉटेल दाखवते, हे हॉटेल आहे, खूप छान हॉटेल होतं। आम्ही ना पटपट खाल्लं वगैरे आणि निघायचं होतं आम्हाला, कारण आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं होतं। आणि आमचा नेक्स्ट स्पॉट होता अघोडा किल्ला। हे मला बोलता येत नव्हते, मला दादाने 2-3 वेळा सांगितलं, तरी पण चुकलं असेल तर सॉरी। तर ना तिथे आम्ही चाललो होतो, खूप दमलो होतो कारण ऊन खूप होतं। तुम्ही बघू शकता माझी वहिनी खूप दमली आहे। हा किल्ल्याच्या आतला व्ह्यू आहे, जिथे ना काही फ्रेम्स लावल्यात की गोव्यामध्ये काय काय फेमस आहे। ह्या अशा दोन्ही भिंतींवरती फ्रेम्स लावल्या होत्या। खूप काही आहे गोव्यामध्ये। आता ना मी तुम्हाला इथली वॉटर सिस्टीम त्यावेळची कशी होती ते दाखवते। हे जे दिसते ना लाल लाल, हे त्यांच्या टाक्या आहेत, म्हणजे अशा बनवलेल्या। मी दाखवते तुम्हाला पुढे, माझी वहिनी बघतीये वाकून। आणि हे इथं ना टाक्या आहेत त्यांच्या, जिथे ना छोटे छोटे असे हौद आपण म्हणतो ना त्या टाईपमध्ये आहेत। हे ना किल्ल्यावरून समुद्र दिसत होता, खूप छान वाटत होतं। इकडे ना खूप शांत वाटतंय वातावरण असं। इकडचे लोक पण आहेत ना, म्हणजे टुरिस्ट म्हणा किंवा लोकल म्हणा, ते फ्री वाटले, म्हणजे स्वतःहून स्माईल वगैरे करतायत। सो बरं वाटलं असं बघून।
जे दिसतंय ना एक लाईट हाऊससारखं खूप उंच होतं. आम्ही तिथे फोटो वगैरे पण काढून घेतले. आणि आता ना मी तुम्हाला इथे जेल कसे आहेत ते दाखवते. चला तर आपण आता जेल बघायला जाऊ इथले. हे बघा, ह्यांचे जेल्स आहेत आणि खूप आहेत असे राऊंडमध्ये. दाखवते मी तुम्हाला झूम करून. हे बघा असे. हा असा पूर्ण किल्ल्यावरचा व्ह्यू होता. आम्ही ते सर्व बघून मग आम्ही रिटर्न निघालो तिथून. आणि ना इथे बाजूलाच एक मोठं लाईट हाऊस आहे. म्हणजे ते एशियातील सगळ्यात जुनं लाईट हाऊस आहे असं म्हणतात. सो असा होता आमचा फर्स्ट डे. आवडला तर लाईक करा आणि सेकंड पार्ट अपलोड करायचं आहे की नाही हे पण सांगा. थँक्यू.